मी बीड जिल्ह्यामध्ये 3 एकदम वेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटलो. एका बाबांकडे मोठी शेती होती, दुसरे भाऊ झोपडीमध्ये राहायचे आणि तिसऱ्या बाबांचं शेवटी सांगतो. पहिले बाबा बैलगाडीवर होते. मी लिफ्ट मागितली आणि त्यांनी बसू दिलं. आजी खूप खुश झाल्या आणि त्यांनी लगेच घरी बोलवलं. या की मग आपाच्या घरी आहे. बाबांना विचारलं यावर्षी उत्पन्न किती आलं, तर ते म्हटले लाखभर रुपये होते. बाबांची स्माइल खूप छान होती. असं वाटत होतं त्यांच्यासोबत बोलतच राहू. पण तेव्हाच ते ओला दुष्काळाविषयी सांगायला लागले. सोयाबीनचं ढिगार वाहून गेलं, रानं वाहून गेली. दुसरे भाऊ ऊसतोडी कामगार होते, जे कामाला त्यांची पूर्ण फॅमिली घेऊन आले होते. त्यांच्या झोपडीमध्ये देववारा होता, किचन होतं, बेड होतं, सगळंच होतं. सोबत ही लहान मुलगी खुशी, जिने मला भांडे भांडे खेळायला बोलवलं. कोणीतरी फेकून दिलेला ब्रश तिच्यासाठी बाहुली होती. तिची स्माइल जगातली सगळ्यात बेस्ट स्माइल होती आणि तिच्या नावाप्रमाणेच ती खूप खुश होती. माझा चष्मा तिकडे राहिला तर ती लगेच द्यायला पण आली. थँक्यू. मी पुढे निघालो. बस लेट होती म्हणून बाबांसोबत गप्पा मारायला बसलो. तेव्हा कळालं की ते आज बस स्टॉपवरच झोपणार आहेत. बाबांनी सांगितलं की आजी आजारी आहेत आणि फोन लावता का? कोणाला फोन लावायचा? लावतो ना. बाबांनी मुलाला सांगितलं की सुखरूप पोहोचलो आम्ही. त्यांचे डोळे बघा ना किती सुंदर आहे. असं वाटतंय खूप अनुभव घेतले त्या डोळ्यांनी. मी मागच्या 3 महिन्यापासून एकटा महाराष्ट्र फिरतोय. मला या प्रवासात हजारो लोक भेटलेत. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी, त्यांचे विचार, त्यांच्या वेगवेगळ्या भावना जाणून घेतल्या. या सगळ्या लोकांना अनुभवून मलाही शिकायला भेटलं की त्यांच्या आयुष्यात आपल्यापेक्षा जास्त कष्ट आहे, तरी ते दुःख साईडला ठेवून सकारात्मक बाजूला जास्त प्राधान्य देत आहेत आणि त्यामुळेच ते खुश आहेत. आपल्याला पण हेच करायचं आहे. गावाकडच्या लोकांसारखं सकारात्मक राहायचं आहे. उद्या भेटू म्हणलं. हा चालेल, भेटू उद्या. बाय बाय.